नमस्कार मंडळी, माझं नाव दानिश चव्हाण. आज यूट्यूबच्या आपल्या पहिल्याच ब्लॉगमध्ये आपण सुरुवात करतोय आणि आज मी ब्लॉग शूट करतोय तो म्हणजे पालखी आगमनाचा. आज आमच्या वाडीमध्ये पालखी येणार आहे, तर त्याचा मी ब्लॉग शूट करतोय. आता माझ्या म्हणजे दुसऱ्या वाडीमध्ये पालखी आहे, तिथून आता आम्ही आमची पालखी घरी आणणार. आणि मंडळी, आम्हाला लोक विचारतात की एवढं कोकणात काय आहे, तुम्ही देवाच्या भेटीसाठी देवलाच जाता, पण आज आमचा देव आमच्या भेटीसाठी शिमग्यात आमच्या घरी येतो. हे सुख कमवलं आम्ही कोकणकरांनी. तर आता आम्ही पालखी आणायला चाललो आहे. तिथे पालखी आहे माझी, इथे ह्या घरामध्ये पालखी आहे, तर तिथे आता आम्ही पालखी आणायला झालो आहे सगळे वाडीतले. तर आता आम्ही पालखीचा व्हिडिओ मी पूर्ण दाखवणार आहे. 19 चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. आणि आज माझा पहिलाच ब्लॉग आहे, पहिलाच ब्लॉग मी शूट करतोय. तर भेटू मग आपण व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता आम्ही पालखीचे आलो. मंडळी, आता आम्ही पालखी आणले आमच्या दादाच्या इथे, आणि हा माझा काका आहे. आता आम्ही चाललोय पालखीची पूजा. नैसर्गिकरित्या आम्ही कशी असते, ढोल ताशे म्हणजे ढोलावरती सनईवरती जेव्हा देव आमच्या घरी पारंपरिक पद्धतीने जशी पूजा होते तशी पूजा आता माझा पुतण्या दाखवणार तुम्हाला. चला तर आम्ही तुम्हाला दाखवतो. माझ्या पुढे समोरच्या घरामध्ये पालखी असते तिथे त्या काकांच्या, तिथून आता मी माझ्या घरामध्ये पालखी आणायला चाललोय. तर बघू कशी आणतो. खांद्यावरून पालखी आणणार आहे मी आज. बघू आता, झेपली तर ठीक, नाहीतर बघू कोणाला तरी दुसऱ्याला द्यायची. चला जाऊया मग आपण आपली पालखी आणायला. मंडळी, आत्ताच माझ्याकडून पालखी गेले, पण जो एक सुवर्ण क्षण होता ना, की देवाला आपल्या खांद्यावरून आपण घरी आणायचं, विराजमान करायचं, आणि जे ती पूजा, देवाची पूजा, तिला पाया पडायचं आणि डोळे भरून आपल्या जेव्हा घरी वर्षानं देव येतो, तो देव जो पाहायचा ना, तो डोळे भरून, आज ती म्हणजे आज बोलतात ना, आनंद गगनात मावलं नाही. आज माझं घर भरभरून गेलं, कारण आज माझ्या घरी माझ्या गावदेवीचं आगमन झालं, आणि तो क्षण आज मी टिपला, आणि आज तुमच्यापर्यंत मी तो पोहोचवणार आहे. तर माझा पहिलाच ब्लॉग आहे मंडळी, आणि पहिलाच ब्लॉग मी आता इथे थांबवतोय. माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.